अगो बाई, अगं सुंदरीचा फोन आहे. ए या ग सगळ्या, आदितीचा व्हिडिओ कॉल आहे. या लवकर. काय ग, पोचलात का सुखरूप? हो मोठ्या बाई, पोहोचलो आम्ही. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इतकी छान जागा आहे नाही. हे बघा, इकडे अशी सिटिंग अरेंजमेंट पण आहे आणि टेंट पण आहे आणि कॅम्प फायर पण आहे छोटासा. आणि हे बघा, मागे अशी सुंदर नदी आहे, दिसतीये का? मी फोटोज पाठवलेत ग्रुपवर. बरं, तुम्ही सगळ्या कशा आहात? अगं, काही तासच झालेत तुम्हाला घरातून निघून, आणि इतक्या वेळात आम्हाला काय धड भरणार आहे? आम्ही बरे आहोत, तुम्ही मजा करा. हो ना. आणि हे बघ, सारखे सारखे फोन करू नकोस. अदिती, अगं जरा नवऱ्याला वेळ दे, नाहीतर फुगून बसेल तो. मग काय नानी, अगं काय शोधतेस? माझा दुमण्या कुठे दिसत नाहीये. नानी काकी, नानी काकी, तुझा दुमण्या आहे ना घरातच आहे. हा, बरं ऐक ना, आम्ही इथे आलोय ना, नंतर करतो फोन तुला. हा ठीक आहे. अगं खूप भूक लागली आहे, जरा जेवून घेतो आम्ही. अरे हा सिद्धू पण ना. चला, काम आहेत आपल्याला. हो चला. मोठ्या बाई, तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत ना. मोठ्या बाई आहोत, जाऊबाईं समोरची पैशांची अडचण पण आम्ही लवकरात लवकर दूर करतो. तुम्ही काळजी नका करू. हो ग, माझा विश्वास आहे तुमच्यावर. काय आहे असं, कोण फोन कट करतं? तर काय वाटलं असेल त्या सगळ्यांना? काय वाटणार? बरं ठीक आहे, फोन दे इथे. नाही, अरे आता काय? मी तुला तुझा फोन अजिबात देणार नाही. पण का? का म्हणजे अदिती, आपण इथे आलोय ना, ते फक्त तू आणि मी. सीट, फोन दे मला. मी नाही देणार. अरे मी देणार नाहीये फोन. आणि माझं काही महत्वाचं काम. अगं देणारच नाहीये अरे तर हा काय नाही, हट्ट? नाही देणार आहे. सीट, फोन हो मॅडम, तुम्ही कितीही रोमॅन्टिक झालात ना, तरी तुमचा फोन तुम्हाला मिळणार नाहीये. सीट, गप्परा. मी काही मुद्दाम रोमॅन्टिक नाही होते. राहू दे तो फोन तुझ्याकडे. बरं ऐक ना, खूप भूक लागली, आपण जेवून घेऊया प्लीज. चालेल. व्हॉट नॉनसेन्स. महालक्ष्मी, विसरलीस का तू? गाडी माझी आहे. मिलिंद, हे काय माझा तुझा लावलंयस तू? ओके फाईन, जा तू एकटाच जा, त्या कामगारांशी बोल, जे काय करायचं ते एकटाच कर. ए महालक्ष्मी, ओव्हर ऍक्टिंग करू नकोस हा. चल गाडी चालव. बस गाडीत लवकर. ठीक आहे. कसं आहे? छान. आता कसं आहे? खूप छान. काय झालं, तिखट लागलं का? काय झालं? घरची आठवण येते का? हे बघा आदिती, आता बोलू नकोस की गोकुळ निवासला परत जाऊया म्हणून, प्लीज. नाही रे, मग तू आता भरवलंस ना मला. आता काही दिवसांनी मला कितीही वाटलं की तुम्हाला भरवावं, तरी तू माझ्या आसपास नसशील ना. एवढंच? मी मोठी बाईला सांगेन ना की तुला भरव म्हणून. वेडा आहेस का तू? असं काही करू नकोस. मग तुझ्या मॉमला सांगतो की आदितीला भरवा.
मॉमने मला कधीच भरवलं नाहीये. तिच्या आधी मलाच तिला भरवावं लागेल. थांब, काहीच खाल्लं नाहीये. चला ये आवरा पटापटा लय कामं पडलीत अजून. हा आता ब्रेक घेऊन नाही चालायचा. चला आवरा पटापटा आवरा. काम करू साहेब, पण त्या पैशाचं काय? कधी मिळणार पैसे? मिलिंद, ही तीच माणसं आहेत. तुला काय माहित? अरे मी साफसफाई करायला यायचे नाही इथे, तेव्हा मी पाहिलं होतं सगळंच. हो आय सी. जे तुझी गदा मजुरीचा काहीतरी फायदा झाला म्हणायचा तर. मिलिंद प्लीज. तर जा पटकन. जातेच आहे. आणि हो, जरा सांभाळून जायचं. तू कोण आहे इथे अजिबात कोणी ओळखलं नाही पाहिजे. मिलिंद, ही कामं ना मला उत्तम जमतात. यू डोंट वरी अबाउट इट. आणि येस, या टिप्स ना संसारात द्यायला पाहिजे होत्यास. त्या तिथे जास्त कामाला आल्या असत्या. आणि एक मिनिट, तुझा चेहरा नीट झाकून जायचा, कळलं? चल. या ओके. हे बघा, आपण आधी ते मॅमवर विश्वास ठेवू. देतील ते पैसे नक्की. अरे इतकं कोणी आपुलकीने समजून सांगतं का? दादा जरा एक चहा द्या ना. हो हो देतो. हे बघा, आता काही जास्त ओव्हरटाईम करायची गरज नाही पडणार आपल्याला. एकदा का प्रॉडक्ट लॉन्च झालं की आपलं पण ऑफिस प्रमाणे नियमित होईल सगळं. देशमुख इंडस्ट्री तशी विश्वासातली आहे. अरे देवा. दादा, म्हणजे देशमुख इंडस्ट्रीनी तुमचं बी पैसे परत केलं नाहीत वय? कोण हो ही बाया? हिला कसं सगळं माहिती? मी बया नाहीये. ओ गॉड, काय काय करावं लागतंय. हो, कोण तुम्ही? आणि तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? अहो दादा, काय सांगू तुम्हासनी. मी त्यांच्या शेतात काम करायची ना. त्यांनी माझं, माझ्या नवऱ्यांचं, समद्याचं पैसे बुडवलं. अहो त्यांच्या घरात वाटण्या झाल्या ना. लई कचा भांडत्यात बघा. अहो पैशाची लई आबाळ चालली हो त्यांच्या घरात. आणि ती आदिती का कोण? तिथं तुमचं पैसे द्यायचं सोडून नवऱ्यासोबत मजा मारतीये. काय? हो बाई, काही बोलू नका. अहो दादा, मी खरंच सांगतेय. हे बघा, खोटं वाटत असेल ना तर हा फोटो बघा. बघा बघा, हे बघा. आता तरी बसला का विश्वास? मी खरं बोलतीये. खोटं तर काय, खोटं नाही बोलणार. अहो तेच तर सांगते मी तुम्हाला. आम्ही त्यांच्या शेतात एवढं वर्क केलं, मजुरी केली, घाम गाळला, पर ते देशमुख आमचं मेहनतीचा पैसा नाही दिलं हो त्यांनी. खूप वाईट आहेत ते देशमुख. आपल्याकडून काम करून घेतात आणि आपला मोबदलाच देत नाहीत. या लोकांना ना आपल्यासारख्या लोकांची कदरच नाही बघा. आणि ती आदिती, ती तर शहरातली बया. तिला आपल्या गावाकडच्या लोकांची दुःख, गरजा नाही हो कळायच्या. ह्या बाई सारखे आपले सुद्धा पैसे बुडवले तर? त्यांच्यात पैसे नाही दिले तर आपल्याकडून देणार? अरे शांत व्हा. आधी ते मॅडम म्हणाल्या ना, देतील ते पैसे. अहो हे कधीपासून म्हणते देऊ देऊ, कधी जाणार पैसे? नाही असं नाही चालायचं. आम्ही येणारच नाही उद्यापासून कामावर. नाही आम्ही पण येणार कामावर. अरे असं नका करू. नाही असं नाही चालणार. आधी पैसे मग काम. अरे ऐक. चला रे. ए अरे ऐका. अरे ऐका. ओ बाई, तुमचं चहा. हा. दादा, हा चहा घ्या हो. जरा बरं वाटेल तुम्हाला. खरं सांगू, लय वाईट झालं. सगळे निघून गेले. पर दादा,
मला सांगा, पैसे नाही दिलं तर कोण काम करल हो? पर म्या तुम्हाला सांगते हा, त्या देशमुखांना सोडू नका. सगळे पैसे वसूल करून घ्या तुमचे. अजिबात सोडू नका हा त्यांना. येते मी. काय बाई हे पैसे पण नाही देऊन गेले. खूप छान वाटतंय ना, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघून किती शांत वाटतंय. सेठ, तो बघ तुटता तारा. काय बघितलंस? आपण दोघं जरी दूर असलो तरी आपलं नातं असंच राहू दे. त्यात दुरावा नको. नाही येणार, ती जबाबदारी माझी. आदिती, मला कळतंय तुला त्रास होतोय मी जाणार आहे म्हणून. सेठ, तो तर होणारच रे, पण मी माझ्या मनाची तयारी केली. हो, मग आता असं म्हण नकोस की आता पुन्हा तू माझ्यासोबत असं आकाश पाहायला नसणारच म्हणून. नाही म्हणणार. सेठ, तू खोलीत माझ्या जवळ नसलास ना तरी आपल्याला जेव्हा जेव्हा एकमेकांची आठवण येईल तेव्हा तेव्हा आपण आकाशातल्या या ताऱ्यांकडे असंच बघत राहायचं. म्हणजे एकाच छताखाली असल्याचं समाधान मिळेल. आता मी तुझ्यासोबत आहे की नाही, मग पुढे काय होणार आहे याचा विचार करून आत्ता नाराज होऊ नको. आपण आजचा हा क्षण एन्जॉय करू. वेणबाई, तुम्ही काय काम करताय? अहो, असू दे होता त्या, सवय झाली मला कामांची. काय सखा? हो तर मॉम आता माझ्यापेक्षा सुपरफास्ट झाल्यात. अहो, अगोदर नाश्ता करून घ्यायचा होता. तो तर आधीच झालाय, ते पण सगळ्यांच्या आधी. हो, म्हणजे ते काय, त्यानंतर सगळी कामं करायला मी मोकळी ना. सखा, तात्या, हे बघ हा सगळा हिशोब बघा. मंडपवाल्याला किती द्यायचे, कपडेवाल्याला किती द्यायचे, सगळं लिहून ठेवलेलं आहे. अरे कशाला हिशोब ठेवतोय बापू? अरे घरच्या मुलीचं लग्न आहे, हा ताकडता कशासाठी घ्यायचा? हा, खरंय तात्या. अहो पण तात्या, सिद्धू आदितीने सगळं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. एक एक रुपयाचा हिशोब लिहून ठेवलेला आहे. खरंच तात्या, सिद्धू आदिती दोघं जण आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. हो, खरंच जवळपास सगळ्यांना ऍडव्हान्स रक्कम दिलीये. आपल्याला फक्त पत्रिका आणि आमंत्रण द्यायची आहेत. दोघं जण खूप करतात. बापू, बरोबर बोलतोय तू. पण म्हणजे तुझ्या मुलाला नीट जमलं नाही असंच म्हणायचंय ना तुला? नाना, बोलताना जरा भान ठेवा माणसाने. अरे चांगलं चाललंय ना, चालू दे ना. हे बघ, सिद्धूने केलं काय, आणखीन सुहासने केलं काय? दोघांची बहीण आहे ना ती. रत्नाच्या लग्नामध्ये तू मळ्यात काम करत असताना सगळी जबाबदारी तुझ्या भावाने घेतलेली होती. बरं तात्या, मी काय म्हणतोय, हे बघा, या पत्रिका आणि याच्यावर कोणाकोणाची नावं टाकायची तेवढं सांगा. म्हणजे कसं आहे, ते व्यवस्थित आपण लिहिलं ना, म्हणजे एक काम पूर्ण होऊन जाईल आपलं. चला चला चला, साड्या आल्या, मानापानाच्या साड्या आणल्यात. ये बघ. अक्का, अगं हे काय मध्ये, आम्ही बोलतोय ना, उगाचच आपलं काही पण. उगाच म्हणजे हे महत्वाचं नाहीये? कामधंदे नाहीयेत मला? नाही, ठीक आहे ना, नेऊन ठेवते माझ्या साड्या. रत्नाका थांबा. ठेवा इथे, ठेवा, मी बघते. तर आम्ही ऑफिससाठी निघतो. निघताय काय? थांबा.
हे डबे घेऊन जा आणि वेळेवर जेवायचं. आता ही लग्नाची तयारी, कामाची दगदग ह्या सगळ्यामध्ये तब्येत बिघडायला नको काय? आज मज्जा येणार आहे. मला पाहायचंय कामगार नक्की काय करणार आहेत. नमा, आज मी आणि सखा ऑफिसमध्ये येणार आहोत. हाऊ मॅम, हे कधी ठरलं? सखा, अरे मी तुला म्हणाले नव्हते का की आपण एकदा ऑफिसमध्ये जाऊन साफसफाई करून घेऊ? हो का? हो, म्हणजे आज सिद्धार्थ आणि अदिती नाहीयेत तर आम्ही ऑफिसची साफसफाई उरकून घेतो. हा मॉम, यू टू व्हेरी मच. अहो पण तुम्ही कशाला? हे बघा मोठ्या बाई, मला काम करण्यापासून थांबवू नका, नाहीतर मी फुकट घरात बसून पाण्याचा एक थेंबही घेणार नाहीये. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ते करा. थँक्यू तात्या. चला सखा, निघूयात. येतो तात्या आम्ही. दाखवते. सेठ, फोन दे ना. का? घरी फोन करते. अरे एक फोन करू दे घरी. नाही, सेठ इथे आल्यापासून आपण नीट बोललो नाहीये त्यांच्याशी. घरी सगळं ठीक आहे आणि तसंही घरी जाणारच होत ना. बरं ठीक आहे, घरी नाही करत फोन, फॅक्टरीमध्ये करते. अदिती, सेठ मी नाही करत, तू तर कर. तिथे काम कसं सुरू आहे ते विचार. काही गरज नाही. नमा आणि युवराज सगळं सांभाळून घेतील आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कळवतील. तरी मला एकदा करू दे ना फॅक्टरीमध्ये फोन, प्लीज दे. अदिती, फक्त माझ्यासोबत बोलून तुला 2 दिवस काढता येत नाहीत का? नेहमी आपलं गोकुळ निवास आणि फॅक्टरी यांचीच आठवण येत असते तुला. मी अमेरिकेला जाणार याचं काहीच नाहीये तुला. नाही नाही थांब, हे घे. हा घे तुझा फोन आणि हा माझा पण फोन घे. सगळ्यांना फोन कर, फोनच करत बस. माझं काय ऐकू नकोस. कर फोन, हे घे कर. सिडने तो अमेरिकेला जाण्याआधी दोघांनाही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणून एवढं सगळं प्लॅन केलं. त्याला नाराज करायला नको. नाही करत फोन. सेड सेड सेड, असं किती वेळ रुसून बसणार आहेस तू? बरं हे घे, हे फोन ठेवा दे तुझ्याकडे. बोल आता. अरे दिले ना फोन आता. आणखी काय करू म्हणजे राग जाईल तुझा? काही करू नको, शांत बस. सेठ बघा, मी काही करू शकते तुझ्यासाठी. जोरात ओरडून आय लव्ह यू सेठ. बस काहीतरी वेडेपणा करू नकोस. सांगितलं ना शांत राहा. खायला मागवतो, खाऊन घे आणि प्लीज शांत राहा. हो दादा, जरा इकडे येता का? यस सर. 2 मिसळ आहेत, एक झणझणीत तिखट आणि एक मीडियम. नाही, तिखट. झणझणीत तिखट मिसळ 2. मी पण आज तिखट मिसळ खाणार. अदिती, तुला तिखट खायला नाही जमणार, कळलं का? मी खाणार आहे तिखट मिसळ. 2 झणझणीत तिखट मिसळ. नाही नाही नाही, एक मीडियम द्या. नाही नाही, 2 झणझणीत मिसळ. नाही नाही, एक मीडियम द्या. सांग. नाही, ऐका माझं, तुम्ही जा घेऊन या प्लीज. नक्की? हो. बघच तू, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तू तिखट मिसळ खाणार आहेस, तेही माझ्यासाठी. मूर्खपणा करतेस तू. सेड, तू बघशीलच, मी तुझ्यासाठी खूप काही करू शकते. मग हे तिखट मिसळ खाणं काय चीज आहे? हे सेड, मिसळवर चीज टाकतात का रे? काय करू मी या मुलीचं? अदिती, अगं मिसळ मध्ये कोण चीज टाकतं का?